नमस्कार. इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील काल आपण इन द किचन त्याच्यामध्ये हे कॉन्व्हर्सेशन, त्याचं वाचन, त्याचा अर्थ, सोबतच त्याच्यामधील हा जो होता फॉर द टीचर अरेंज कॉन्व्हर्सेशन ऑन डिफरंट सिच्युएशन, याच्यावरती वेगवेगळं कॉन्व्हर्सेशन सोप्या पद्धतीने तयार करून विद्यार्थ्यांनी कसं प्रेझेंट केलं हे पाहिलं. आता हे आपलं राहिलं होतं की गिव्ह एक्सपोजर टू द चिल्ड्रन टू स्पीक अँड रेज क्वेश्चन. मुलांना जास्तीत जास्त इंग्रजी बोलण्याची, प्रश्न विचारण्याची संधी द्या. याच्यासाठी मी स्वाध्याय तयार केला होता. आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ह्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. तर व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी तुम्हाला शेअर करेन वरच्या नंबरवरती. तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. त्याच्यावर रोजच्या रोज मी घरचा अभ्यास पाठवत असते. आणि तुम्हाला जर समजा ग्रुपला जॉईन नसाल तर त्याच्यासाठी देखील मी इथं दाखवते. आता डिस्कस इन पेअरमध्ये सोपे प्रश्न कसे आहेत बघा. मी थोडक्यात ही कन्सेप्ट काय तुम्हाला समजावून सांगते. डू यू लाईक मिल्क? तुला दूध आवडते का? असा मुलांनी प्रश्न विचारायचा आहे. मग मुलं दोघांमध्ये चर्चा करायला लावायची. मुलं काय म्हणणार? येस आय डू. परत पुढचा प्रश्न काय आहे? डू यू लाईक फ्रूट ज्यूस? म्हणजे तुला फ्रूट ज्यूस आवडतो का? मुलं ज्याला आवडतं तो म्हणेल येस आय डू, ज्याला आवडत नाही तो म्हणेल नो आय डोंट. मग आता इथं मी काय आयडिया केलेली आहे की अशाच वेगवेगळ्या पदार्थांची, फळांची नावं दिलेली आहेत आणि मुलांनी स्वतः प्रश्न तयार करायचे आहेत. इथं आहे डू यू लाईक. मुलांना देताना प्रश्न असा द्यायचा, डू यू लाईक. इथं रिकामी जागा द्यायची आणि मुलांना सांगायचं की कंसातील प्रत्येक शब्द घेऊन प्रश्न तयार कर आणि त्याचं उत्तर पण दे. आता मी एक प्रश्न तयार करते, डू यू लाईक मँगो? याचं उत्तर काय येणार? मुलांनी हा प्रश्न तयार करायचा आहे, डू यू लाईक मँगो? जर मँगो आवडत असेल तर मी लिहिणार येस आय डू. मला आवडत नसेल तर मी लिहिणार नो आय डोंट. आता माझे 6 विद्यार्थी आहेत. 6 विद्यार्थ्यांना मी एक एक शब्द देते. मुलांनी त्याचे प्रश्न तयार करून दाखवायचे आहेत. शौर्य, बनाना शब्द आहे हा, बरोबर आहे. डू यू लाईक, मला असा क्वेश्चन तयार करून दाखवायचा. चल हां, थांब एक मिनटं. हां सांग, बनानावरून सांग. डू यू लाईक बनाना? तुला आवडतो का? उत्तर पण सांग. थांबा, दोघांच्यात उभा राहा राजवीर त्याच्यासमोर. चल हां, तो तुला प्रश्न विचारेल, डू यू लाईक बनाना? तुला आवडत असेल तर तू म्हणायचं येस आय डू, आवडत नसेल तू म्हणायचं नो आय डोंट. विचार त्याला प्रश्न, डू यू लाईक. हां तुला बनाना? हां हां, तू इंग्रजीतच विचार, मराठीत विचारूच नको. डू यू लाईक बनाना विचार त्याला. डू यू लाईक बनाना? तुला आवडतो का बनाना? येस आय डू. आय डू. येस नाही, येस आय डू. येस आय डू. व्हेरी गुड. पुन्हा एकदा प्रश्न विचार व्यवस्थित. डू यू लाईक बनाना? डू यू लाईक बनाना? येस आय डू. व्हेरी गुड. चला राजवर्धीनी ये इकडं. शर्वी चल इकडं. तू आता डू यू लाईकवरून कुठला शब्द देऊ तुला? ॲपल. केक विचार. हां विचार त्याला. हां, डू यू लाईक. डू यू लाईक केक? तुला आवडतो का केक? मग काय म्हणणार तू? येस. मोठ्यानी येस आय डू. मोठ्यानी. पुन्हा एकदा विचार, डू यू लाईक केक. हां डू यू लाईक केक? येस आय डू. व्हेरी गुड. आणखी एखादा विचार. आता तुला शब्द देते, डू यू लाईक चॉकलेट. चल हां प्रश्न विचार. डू यू लाईक चॉकलेट? येस. मोठ्यानी येस आय डू. येस आय डू. ओवी ये इकडं. राजवर्धीने आणखी एक शब्द देते, तिला प्रश्न विचार. बिस्किट. डू यू लाईक बिस्किट? येस. ॲपल. डू यू लाईक ॲपल? येस. बिस्किट झालं ना. लड्डू. डू यू लाईक लड्डू? येस. ज्यूस. डू यू लाईक ज्यूस? येस. आईस्क्रीम. डू यू लाईक आईस्क्रीम? येस. छान, व्हेरी गुड बाळांनो. बघा अशा पद्धतीने मुलांना इथं वरती शब्द दिलेले आहेत कंसात. अगोदर मुलांना हे शब्द वाचता येणं अपेक्षित आहे. हे शब्द वाचायला आल्यानंतर मुलं 100% असे प्रश्न तयार करणार आहेत आणि उत्तरं देखील या पद्धतीने लिहिणार आहेत. आता पुढचा प्रश्न प्रकार पाहूयात. बघा ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत तिथं. सिंग, रीड, ड्रॉ, स्विम, रन, डान्स, प्ले, ईट, जम्प, वॉक, स्लीप. आणि इथं प्रश्न काय तयार केलेला आहे? डू यू लाईक टू डान्स? म्हणजे तुला डान्स करायला आवडतो का? जर आवडत असेल तर येस आय डू, आवडत नसेल तर नो आय डोंट. अशा पद्धतीने मुलांनी डू यू लाईक टूचे ॲक्शन वर्ड घेऊन प्रश्न तयार करायचे आहेत. इथे आणखी एक आयडिया सांगते मी तुम्हाला. बघा आपल्या इयत्ता दुसरीच्याच इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 5 वरतं इथं लेट्स प्ले द गेम, इथं भरपूर ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत. हे सर्व म्हणजे जवळपास इथं आपल्या मुलांचे 35 प्रश्न तयार होणार आहेत. कशा पद्धतीने? तर या पद्धतीने डू यू लाईक टू हे घेऊन बघा. डू यू लाईक टू मी एक 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 ओळीने दाखवते. आता इथे एक नंबर काय आहे? डू यू लाईक टू क्लॅप? डू यू लाईक टू स्माईल? डू यू लाईक टू वॉक? डू यू लाईक टू जम्प? डू यू लाईक टू ईट? डू यू लाईक टू डान्स? म्हणजे असे जवळपास आपले मुलं फक्त हा डू यू लाईक टू हा प्रश्न घेऊन 35 प्रश्न तयार करणार आहेत. त्यांची उत्तरं देखील लिहिणार आहेत. उत्तरं तर अतिशय सोपी आहेत. मी आता सर्व विद्यार्थ्यांना एक एक प्रश्न तयार करायला सांगते. बाळांनो, पहिल्यांदा आपण सिंग घेऊयात. शौर्य सिंग घेऊन. हां
डू यू लाईक टू हां Do you like to sing? व्हेरी गुड हां राजवीर प्रश्न तयार कर. डू यू लाईक टू Do you like to रीड. read? चला पुढे. डू यू लाईक टू राजवर्धिनी हां Do you like to dance? ड्रॉ. Draw. पुन्हा एकदा हां Do you like to draw? हां आता हे स्विम आहे हां Do you like to swim? हे रन आहे. Do you like to run? हे ओवी हे डान्स आहे. Do you like to run? बरं रन झाले आता डान्स घ्यायचे हां Do you like to? हाँ. Do you like to dance? व्हेरी गुड पुढे हां Do you like to प्ले. play? व्हेरी गुड आता इथलं घेऊयात. ओवी नाही झाली ना. शर्यू हे फ्लाय आहे. प्रश्न विचार. Do you like to fly? व्हेरी गुड. स्किप आहे. Do you like to sleep? व्हेरी गुड. हे सिंग आहे. सानवी हां Do you like skip? हां डू यू लाईक टू सिंग. Do you like sing? डू यू लाईक टू Do you like to सिंग. sing? मुलांना अडचण आली तर आपण त्यांना मदत करायची आहे. आता हे हां राजवर्धिनी Do पुश you आहे. like to push? हां Do you like to pull? हां Do you like to turn? बघा म्हणजे आपले इथं 2 घटक कवर झाले. ह्याचं रिव्हिजन झालं 1.3चं आणि 1.7मधली आपली ही ॲक्टिव्हिटी देखील पूर्ण झाली. कुठल्या प्रश्नाने तर ह्या प्रश्नाने आपल्या राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुपवर मी पाठवणारच आहे. तरी नमुन्यासाठी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न खूप सोपा आहे बघा. मुलांना याचा आणखी एक फायदा काय आहे, इथं ॲक्शन वर्ड्स माहीत होत आहेत. इथं मुलांना वेगवेगळे खाद्यपदार्थ माहीत होणार आहेत. इथं आता आपल्या फॅमिलीमध्ये जे मेंबर आहेत त्या मेंबरची नावं मुलांना माहीत असणार आहेत आणि प्रश्नही कळणार आहेत. इथं प्रश्न आहे की हू इज युअर टीचर, म्हणजे तुमचे शिक्षक कोण आहेत. इथं प्रत्येक प्रश्नाला मुलांनी फक्त नाव सांगणं अपेक्षित आहे. प्रश्न मी विचारते किंवा आधी मुलांना प्रश्न तयार करायला सांगू मग उत्तर घेऊयात. बघा बाळांनो पहिला मी प्रश्न विचारते. हू इज युअर टीचर. तुमच्या टीचरचं नाव काय आहे. Pranjali. प्रांजली का प्रांजली मॅडम. Pranjali madam. हू इज युअर टीचर. Pranjali madam. आता एकेकाने सांगा. हू इज युअर मदर. तुझ्या आईचं नाव सांग. हू इज युअर फादर. वडिलांचं. Eknath. हू इज युअर सिस्टर. बहिणीचं नाव सांगायचं. Yashwardhan. हू इज युअर ब्रदर. भावाचं नाव छोट्या. Arush. हू इज युअर ब्रदर. भावाचं नाव काय तुझ्या. Raj. हां. हू इज युअर मदर. आईचं काय. तुझी आई कोण आहे. Asha. अच्छा ओके. म्हणजे ॲक्च्युली व्हॉट इज युअर मदर्स नेम वगैरे असं म्हणण्यापेक्षा मुलांना इथं थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे की हू इज युअर मदर. म्हणजे तुझी आई कोण आहे तर प्रांजली आहे. तुझी टीचर कोण आहे प्रांजली मॅडम. तुझे वडील कोण आहेत तर वडिलांचं नाव मुलांनी इथं सांगणं अपेक्षित आहे. प्रश्न बघा बावनं एक तयार करूयात. हा शब्द आहे मदर. प्रश्न काय तयार करणार. हू इज युअर. Mother. हां Who is your mother? हे टीचर आहे. हां Teacher. चला. We. हां Who is your टीचर. teacher? बघा मुलांना हे शब्द पहिल्यांदा वाचता येणं अपेक्षित आहे. आधी हे शब्द वाचा बाळांनो माझ्यासोबत. मदर. Mother. टीचर. Teacher. फादर. Father. ब्रदर. Brother. सिस्टर. Sister. अंकल. Uncle. आंट. Aunt. फ्रेंड. Friend. नेबर. Neighbor. ओके. आता इथं बघा हां चला फ्रेंडचं घेऊयात आपण. फ्रेंडचं हां उत्तर पण सांगायचं तुम्ही. We. अगं हू. Who is the? हां हू इज युअर. Who is your friend? पुन्हा. Who is your friend? आता मुलांना हे प्रश्न तयार करताना मुलांना अगोदर हे पण वाचता आलं पाहिजे हे पण वाचता आलं पाहिजे. एकदा का मुलांना हे वाचायला आलं की मुलं छान प्रश्न देखील तयार करणार आहेत आणि उत्तरं देखील सांगणार आहेत. इथं तुम्ही तुमच्या मनाने आणखी शब्द ॲड करू शकता. इथं देखील ॲक्शन वर्ड्स ॲड करू शकता. इथं खाद्यपदार्थांची नावं ॲड करू शकता. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न प्रकार काय तयार केलेला आहे. प्रश्न आहे की विच इज युअर फेवरेट. तुझी आवडती वस्तू. मग आवडता रंग, आवडता खेळ, आवडती भाजी, आवडता प्राणी, आवडता पक्षी, आवडते फळ, आवडते खेळणे, आवडते पुस्तक आणि आवडता विषय. याच्यामधून काय होणार आहे मुलांचं इंग्रजी नॉलेज जास्तीत जास्त वाढणार आहे. शब्दसंपत्ती त्यांची वाढणार आहे. प्लस मुलांना इंग्रजीमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स येणार आहे. त्याच्यासाठी हे सर्व प्रश्न आहेत. आता हे बघूयात. मानो हे थोडासा मोठा प्रश्न आहे पण छान आहे. तुम्हाला जमून जाईल. माझ्या मागे सराव करा थोडा. विच इज युअर फेवराईट कलर. म्हणजे तुमचा आवडता रंग. कलर म्हणजे काय रंग बरोबर आहे. तुमचा आवडता रंग कोणता. विच इज युअर फेवराईट कलर. मला उत्तर द्या सगळेजण. मी प्रश्न विचारते. विच इज युअर फेवराईट कलर. विच इज युअर फेवराईट कलर. तुला पण ब्ल्यूच आवडतो. तू दुसरा सांगा तर मला माहिती आहे तुझा ब्ल्यूच आहे. विच इज युअर फेवराईट कलर.
विच इज युअर फेवरेट कलर? Red. विच इज युअर फेवरेट कलर? पिंक. विच इज युअर फेवरेट कलर? केशरी. ऑरेंज. ओके, व्हेरी गुड. बघा म्हणजे मुलांना इतर रंगांची पण नावं माहीत झाली आणि मुलं प्रश्न देखील तयार करायला शिकले. आता पुढचं आहे बघा, विच इज युअर फेवराईट गेम? गेम म्हणजे खेळ. तुझा आवडता खेळ कोणता? प्रश्न मी विचारते, उत्तर तुम्ही द्या. विच इज युअर फेवराईट गेम? खेळ कोणता तुझा आवडता? मराठीत सांग, मी इंग्रजीत नाव सांगेल. लंगडी. लंगडी. लंगडीला लंगडीच म्हणतात. विच इज युअर फेवराईट गेम? फुटबॉल. फुटबॉल. विच इज युअर फेवराईट गेम? लंगडी. अगं लंगडी काय, दुसरा सांग की एखादा. किती गेम आहेत? दुसरा आपण- लपाछपी. सुट्टीमध्ये काय? हाईड अँड सीक. ओके, ठीक आहे. बॅडमिंटन आहे, क्रिकेट आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीनं विच इज युअर फेवराईट व्हेजिटेबल? बाळांनो प्रश्न एकदा माझ्या मागे वाचा, तुमचा थोडा सराव होईल बोलण्याचा. घरी पण तुम्हाला हे प्रश्न तयार करायचे आहेत, ह्याची उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला. म्हणा, विच इज युअर Which is your फेवराईट कलर? favorite color? विच इज युअर Which is your फेवराईट गेम? favorite game? विच इज युअर Which is your फेवरेट व्हेजिटेबल? favorite vegetables? विच इज युअर Which is your फेवरेट ॲनिमल? favorite animal? विच इज युअर Which is your फेवरेट बर्ड्स? favorite birds? विच इज युअर Which is your फेवरेट फ्लॉवर? favorite flower? विच इज युअर Which is your फेवरेट टॉय? favorite toy? विच इज युअर Which is your फेवरेट बुक? favorite book? आणि विच इज युअर Which is your फेवरेट सब्जेक्ट? favorite subject? आता मी प्रत्येकाला सब्जेक्टचा विचारणार, तुमचा आवडता विषय कोणता सांगायचा. इंग्रजीत नाव मी सांगेल नाही जमलं तर. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? इंग्रजी. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट राजवीर? English. ओके. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? गणित. मॅथ्स. ओके. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? मराठी. ओके. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? मॅथ्स. ओके. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? English. इंग्रजी. व्हेरी गुड बानो. अशा पद्धतीनं हे सर्व प्रश्न तयार करा, प्रश्नांची उत्तरे लिहा. रोज एक एक प्रकारचे प्रश्न आपण तयार करूयात. आणि याच्यावरून मी आणखी एक केलेलं आहे बघा, इथं जे आपल्याला सांगितलं होतं ना, अरेंज कॉन्व्हर्सेशन ऑन डिफरंट सिच्युएशन, वेगवेगळ्या परिस्थितीवरती कॉन्व्हर्सेशन तयार करा म्हणून सांगितलं होतं ना. तर त्याच्यामध्ये हे तर ऑलरेडी आमच्या मुलांनी प्रेझेंट करून दाखवलेलं आहे पाठीमागील व्हिडिओमध्ये. आता इथं मी काय आयडिया केलेली आहे, ह्यातलेच प्रश्न घेतलेले आहेत. आता हे 4 प्रश्न जेव्हा मुलांना स्वतः तयार करायला जमतील, उत्तरं सांगायला जमतील, त्याच्यानंतरच एक पद्धत तयार केलेली आहे कॉन्व्हर्सेशनची, त्याच्यानंतरच हे फॉलो करायचं आहे. इथं मी राजवर्धिनी आणि शर्यू घेतलेली आहे. डू यू लाईक आईस्क्रीम? हे बघा इथला प्रश्न घेतलेला आहे, डू यू लाईक आईस्क्रीम? कॉन्व्हर्सेशन बघा कसं तयार होतंय. मग शर्यू काय म्हणते? यस आय लव्ह इट. परत शर्यू प्रश्न विचारणार, कारण सगळेच प्रश्न राजवर्धिनी विचारले तर तिचं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे 2 प्रश्न राजवर्धिनीला, 2 प्रश्न शर्यूला द्यायचे. परत शर्यू विचारणार, विच इज युअर फेवरेट कलर? हे बघा इथलाच प्रश्न घेतला आहे, विच इज युअर फेवरेट कलर? राजवर्धिनी उत्तर देणार ब्ल्यू, तिला ब्ल्यू कलर खूप आवडतो. नंतर राजवर्धिनी क्वेश्चन विचारणार, हू इज युअर बेस्ट फ्रेंड? हे बघा इथं दिलेलं आहे, हू इज युअर बेस्ट फ्रेंड किंवा फ्रेंड. मग शर्यूनं काय उत्तर दिलं आहे तिला? इट्स यू राजवर्धिनी. मग राजवर्धिनी काय म्हणते? ओ हाऊ नाईस, थँक्यू. शर्यू म्हणते वेलकम. परत शर्यू इथं काय प्रश्न विचारणार आहे? डू यू लाईक टू प्ले? हे बघा इथला घेतलेला आहे, डू यू लाईक टू प्ले? डू यू लाईक टू प्ले? राजवर्धिनी काय म्हणते? यस आय डू. मग शर्यू काय म्हणणार आहे? ओके बाय बाय. राजवर्धिनी म्हणणार बाय बाय. म्हणजे इथले 4 प्रश्न आणि त्याची उत्तरं घेऊन मी छानपैकी कॉन्व्हर्सेशन तयार केले. मुलांना जेव्हा हे परफेक्ट जमेल ना, आपल्या सर्व मुलांना, तेव्हा आपली मुलंसुद्धा कॉन्व्हर्सेशन अगदी 8 ओळींचं खूप सुंदर तयार करणार आहेत. त्याच्या अगोदर याचा सराव घ्या. आता याचं वाचन कसं करायचं हे मी सांगतेच एकदा. राजवर्धिनी सेज, ह्याला म्हणायचं सेज. राजवर्धिनी सेज, डू यू लाईक आईस्क्रीम? शर्यू सेज, येस आय लव्ह इट. शर्यू सेज, विच इज युअर फेवरेट कलर? राजवर्धिनी सेज, ब्ल्यू. राजवर्धिनी सेज, हू इज युअर बेस्ट फ्रेंड? शर्यू सेज, इट्स यू राजवर्धिनी. राजवर्धिनी सेज, ओ हाऊ नाईस, थँक्यू. शर्यू सेज, वेलकम. शर्यू सेज, डू यू लाईक टू प्ले? राजवर्धिनी सेज, येस आय डू. शर्यू सेज, ओके बाय. राजवर्धिनी सेज, बाय बाय. अशा पद्धतीने कॉन्व्हर्सेशन घ्यायचं आहे. मला वाटतं हा संपूर्ण घटक छोटासाच होता. ही कृती सहज मी सकाळी वाचत बसले होते शाळेत आल्यानंतर, मुलांना इथं काय घ्यायचं आहे मला थोडंसं सुचलं आपण करावं म्हणून अशा पद्धतीने स्वाध्याय कॉन्व्हर्सेशन तयार केले. आणि आमच्या ह्या बाळांनी खूप सुंदर तयारी करून छान कॉन्व्हर्सेशन प्रेझेंट केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला, ह्या कृती कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा सांगते, माझा राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल, ह्या नंबरवरती मला मेसेज करा, कमेंट करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. तोपर्यंत सराव करत राहा. बाय नो बाय. हॅव अ नाईस डे.